लोहा शहरामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराला किडनॅप करून मारहाण केल्याची घटना समोर येत आहे। याची माहिती स्वतः उमेदवारा यांनीच दिलेली आहे। यामध्ये मारुती शेळके यांची पत्नी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार होत्या। त्या उमेदवारांनी जाहीर केलं आणि त्यांनी पत्रकारांशी अशी माहिती दिली की शिवसेना शिंदे गटाची उमेदवारी मारुती शेळके यांच्या पत्नीला जाहीर झाली होती। त्यावेळी त्यांचा अर्ज बाद झाल्याने त्यांनी जिल्हा कोर्टात धाव घेतली। त्यामुळे त्यांच्या या जिल्हा कोर्टात दाद मागल्यामुळे निवडणुका पुढे ढकलल्या आणि याच रागामधून राष्ट्रवादी पक्षाच्या नगरसेवकाचे पती व इतरांनी त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मारुती शेळके यांनी दिली आहे। माझ्यासोबत अशी घटना घडली की माझ्या पत्नीचे शिवसेना शिंदेकडून गटकडून उमेदवारी जाहीर झाली व त्या अनुषंगाने मी तहसीलदार निवडणूक अधिकारी व आणि मुख्य अधिकारी यांनी संगतमत करून जाणून बुजून मध्ये नामनिर्देशन पत्र माझ्या पत्नीचे अवैध ठरले। त्याने अवैध ठरल्यामुळे मी काय केलो, जिल्हा कोर्टामध्ये अपील दाखल केलो। अपील दाखल केला तर मग नंतर त्या जिल्हा कोर्टातून माझ्यातर्फे निकाल लागला व मला बिफॉर्म कोर्टातून लागलेला आहे। त्यामुळे कोर्टातून लागल्यामुळे मग निवडणूक आयोगाने 20 दिवस निवडणूक समोर ढकलली। त्याप्रमाणे मग दिनांक 20 तारखेला मतदान होते आणि 21 तारखेला निकाल होता। पण त्यानंतर मला 18-17 तारखेला उमेदवार भागाबाई पवार यांचे देर हिरवा पवार छोटे भाऊ याने मला धमकी दिली की तू इलेक्शन कसं वाढलास आणि तो जीव मार म्हणून तो धमकी दिली। मग त्यानंतर मी त्याचे चौकशी केल्याबद्दल त्यांचे काही अनाधिकृत बांधकाम अतिक्रमण इनामी जमिनीवर देवस्थानच्या नियमाने जमिनीवर अतिक्रमण केलेली जागा मग असे बेकायदेशीरपणे बरेच असे काही मला त्याचे पुरावे सापडल्यामुळं मग मी लोहा नगर परिषदेमध्ये अर्ज करून सत्यप्रत प्रमाणित करपट्टी 47 नमुना असे काही पुरावे मी काल 22 तारखेला अर्ज दिला होता, 22/12/2025 रोजी। तर काल 24 रोजी मी ते डॉक्युमेंट सत्यप्रत घेण्यासाठी गेलो असता नगरपालिकेत। उमेदवार नवनिर्वाचित नगरसेवक भागाबाई पवार यांचे पती हिरबा रामचंद्र पवार, श्याम लक्ष्मण मंजलवाड, बाबू हिरबा पवार व विष्णू हनुमंत पवार व बालाजी हिरबा पवार ह्या 5 जणांनी मला उचलून जीव मारण्याचा प्रयत्न केला आणि माझ्यावर अन्याय काय तिथं नगरपालिकेमध्ये म्हणजे मानहानी करत मला पदाला पकडून ओढत नेऊन मला अपहरण करून जीव मारायचे प्रयत्न केले। शिंदे गटाचे माझी पत्नी होती। तुमची पत्नी होती आणि तुम्हाला ते कशा अपहरण केलं होतं ते हेच कारण काय काय कारण सांगितलं? म्हणजे मी आणखी पोट निवडणूक लावणार होतो आणखी या परवामध्ये ओपनमधून की त्याने अनाधिकृत बांधकाम केल्यामुळे व अतिक्रमणावर कब्जा केल्यामुळे मी जिल्हाधिकारी साहेबाकडे अर्ज करून त्यांना अपवाद ठरण्याचा मी प्रयत्न करत होतो। त्यामुळे तू असं काय करतोस म्हणून तू अर्जच कसं काय केलास म्हणून माझ्यावरती दडपशाही करून मारहाण करून मला उचलून नेऊन जावं। तर मी म्हणलं CC कॅमेऱ्यात चालू इथं नगरपालिकेमध्ये आहे तर असे म्हणल्याप्रमाणे त्यांनी थांबले। मग त्यानंतर मी पोलीस गाडी 112 नंबरवर कॉल करून बोलून घेतलो। वैभव पवारने माझे खिशातले 50,000 रुपये विष्णू पवार याने दोघांनी मिळून म्हणजे मोबाईल हिसकावून घेतला, व्हिडिओ करतो म्हणल्यानं आणि माझे जे फाईल होते वैभव पवारचे सगळे मी डॉक्युमेंट जमा केलेले कागदपत्रे ते सर्व हिसकावून घेतो माझ्याकडून। त्यानंतर मी 112 कॉल करून पोलिसवाले कर्मचारी तिथे आले म्हणून मी पोलीस स्टेशनला गेलो। मग अर्ज केलो। मग अर्ज केल्यानंतर ते CC कॅमेरे पुढे चौकशी करून कारवाई करण्यात येऊन आपले आयलानी साहेबाला लोहा पोलीस स्टेशनचे PI त्यांना विनंती केली। तर त्याने म्हणले तपासात चालू करून आम्ही चौकशी करून कारवाई करू म्हणून सांगितले। म्हणजे पोलीस अजून तुम्ही कंप्लेंट कारवाई केली की नाही? कारवाई केली नाही। त्याने म्हणले करत मग तुमच्या मनावर करतो म्हणले FIR करतो म्हणले। तर मी म्हणलो बाबा खोटं काही न करता अन्यायकारी कोणावर घेऊ नये, कोणावर बी अन्याय होऊ नये, जे खरं आहे तसं CC कॅमेरा नगर परिषदेने चौकशी करा आणि माझ्यावर जर समजा मी खोटे का असेल तर माझ्यावर गुन्हा दाखल करा आणि त्याचे चुकलं असेल तर त्याचे गुन्हा दाखल करा म्हणून असं मी स्पष्ट त्यांना सांगितलं। तुमच्या कारवाई झाली तुमची पुढची भूमिका काय असेल? कारवाई झाली तुमची पुढची भूमिका काय असेल?
कारवाई झाल्यानंतर मी एकतर पोलीस स्टेशनसमोर आत्मदान करील, कारण की आतापर्यंत पोलीस प्रशासन मला लोहा पोलीस प्रशासन मला अन्याय केलेला आहे, मला कधी साथ दिलेली नाही. कारण ह्या अगोदर बी 2022 श्याम मंजुलवाड हे हिरवा पवारचे घरचे नातेवाईकांनी मला जीव मारायचा हल्ला केलेला आहे. तेव्हा पण मी मोरता वाचलेला आहे. आणि ह्याच्याकडून ह्या इतर समाजाकडून मला कोणता धोका नसता, केवळ माझ्याच ओढा समाजामधून काही लोक या मी जे नाव घेतलं म्हणजे नाव पवार घराण्यातून ह्याच्याकडून मला धोका आहे. त्याच्यामुळं माझं वाचणं काही शक्य नाही. त्याच्यामुळं मी एक बार जाऊन SP साहेबाला विनंती करणार आहोत, अविनाश कुमार साहेबाला. तर ते ऐकत असतो बरं, नाही ऐकत असतं तर कायद्याप्रमाणे लोकशाहीचं समजा हातात होत असेल तर मला या लोकशाहीमध्ये मग मी लोकशाहीप्रमाणे चलत बी मला जगाचा अधिकार नसेल तर मग मी आत्मदान 100% पोलीस स्टेशनसमोर करेल, लोहा पोलीस स्टेशन. जे 5 व्यक्ती होते मी नावं घेतल्याप्रमाणे त्याने मला उचलून नेऊन अपहरण करून जीव मारायचे प्रयत्न करून आले. त्याच्यामुळे पोलीस स्टेशनला गेलो होतो. तर पोलीसवाल्याने मी कारवाई करायला सांगितलं असताना तर पोलिसांनी म्हणले बाबा कारवाई तुमच्यावर देखील होईल आणि दोघांना देखील कारवाई होईल, दोघांची देखील अटक होईल. तर मी म्हणलो बाबा माझ्याकडं CC कॅमेऱ्यामध्ये पुरावे आहेत त्याच्या नगर परिषदमध्ये, मनावर कारवाई का करता. तर पोलीस प्रशासन मदत न ऐकता तुमच्यावर देखील कारवाई करतो आणि ह्याच्यावर देखील कारवाई कंप्लीट करा, ह्याच्यावर कंप्लीट दोघांवर कंप्लीट करून दोघांना अटक करा म्हणून असे पठाण PSI ने म्हणले लोहा पोलीस स्टेशनचे. लोहा पोलीस स्टेशनमध्ये मी अर्ज दिल्याप्रमाणे नाव सांगलेल्या आरोपीवर तात्काळ कारवाई व्हावी, असे काही जर घडत नसेल तर पोलीस प्रशासन माझ्या जीवाचे काही झाले बरं वाईट झाल्यास लोहा पोलीस स्टेशन जिम्मेदार राहील, याची लोहा पोलीस प्रशासनाने नोंद घ्यावी.